सो गाईज, तुम्हाला माहिती आहे का, जर वैरिकोसिल सोबत एपिडायमल सिस्ट आला तर तुम्ही काय करायला हवे आणि आपण त्याचे संरक्षण कसे करू शकतो? तर या सर्व गोष्टींपूर्वी मी तुम्हाला एक उत्तर देऊ इच्छितो तथ्यांचं, जे तुमच्या समोर स्क्रीनवर चालले आहे. आता यात बिफोर आफ्टरच्या दोन रिपोर्ट तुम्ही पाहू शकता, जिथे वैरिकोसिल सोबत सिस्ट आहे आणि दुसरा रिपोर्ट जिथे वैरिकोसिल नाही, तिथे फक्त एक साध्या सिस्टचा व्यास आणि त्याचा आकार दिला आहे. आता मूलतः एपिडायमल जो सिस्ट आहे आणि जो आपल्या वैरिकोसिल आहे, याची उत्पत्ती कशी होते हे आधी समजून घेऊया. एपिडायमल आपल्या टेस्टिसच्या मागे असतो, जो मूलतः टेस्टिसला प्रोटीन, न्यूट्रिशन आणि सर्व गोष्टी देतो. आता एपिडायमल लेयरच्या माध्यमातून जर सर्व न्यूट्रिशन त्याच्या जवळ जात असतील तर त्याच्यावर एक गाठ बनते, ज्याला एक एपिडायमल सिस्ट म्हटले जाते. आता हे काय आहे? जेव्हा कोणत्याही टिश्यूची वाढ होते तेव्हा आपण त्या टिश्यूमध्ये एक नकारात्मक पैलू देखतो की तिथला रक्तप्रवाह थोडा असामान्य होतो आणि जेव्हा असामान्य रक्तप्रवाह होतो तेव्हा तो वैरिकोसिल तयार करू शकतो. आणि याचे उलट देखील आपण पाहतो, जिथे वैरिकोसिल तयार झाला तिथला रक्तप्रवाह बिघडला, ज्यामुळे तुम्हाला डायग्नोसिस येते. आता हे मूलतः एक तथ्य आहे, जिथे टिश्यूची वाढ होते म्हणजे तिथे रक्तप्रवाह चांगला चालला आहे, ज्यामुळे तो आपल्या टिश्यूला वाढ देऊ शकतो, अन्यथा तो वाढ देऊ शकणार नाही. पहिला पॉइंट आता आहे. आता दुसरा काय आहे की जिथे टिश्यूची वाढ होत आहे त्यामुळे आपल्या वैरिकोसिलवरही परिणाम होत आहे, त्यामुळे हे उलटसुलट आहे. म्हणूनच जर आपण कोणतीही गोष्ट सोडवितो तर त्यातला पहिला पॉइंट म्हणजे आपण आधी कोणते समाधान करायचे आहे, ते वैरिकोसिल की एपिडायमल सिस्ट, कारण आपल्याला रक्तप्रवाह थोडा त्या दिशेने कमी करावा लागतो, ज्यामुळे टिश्यूची वाढ होऊ नये आणि आपल्याला वैरिकोसिल मध्ये रक्तप्रवाह वाढवावा लागतो, ज्यामुळे तिथे तुम्हाला कोणतीही गोष्ट बिघडलेली दिसणार नाही. आता दोन्हींचा प्रभाव जो आहे तो आपल्याला कधी कधी पेशंटच्या रिपोर्ट मध्येही दिसतो. जर तुमच्याकडेही रिपोर्ट असेल तर कदाचित तुमच्यातही एपिडायमल सिस्ट आणि वैरिकोसिल दोन्हींचा उल्लेख असेल. तर आपण पहिल्यांदा जो काम करतो तो म्हणजे वैरिकोसिलचे समाधान करणे, कारण साधी सिस्ट तुम्हाला काहीही सांगत नाही जोपर्यंत तिच्या आत काही विशेष हायपोप्लास्टिक किंवा अशा काही गोष्टींचा उल्लेख होत नाही. साधी सिस्ट काहीही सांगणार नाही, तुम्हाला कोणतीही समस्या देणार नाही, दर्द देणार, कोणतीही अडचण देणार. पर वैरिकोसिल तुम्हाला पुंसक बनवू शकतो. म्हणजेच सर्वात पहिला वर्ग जो आहे तो वैरिकोसिलवरच लक्ष केंद्रित करावा लागेल. जर आपण वैरिकोसिलचे पहिले समाधान केले तर आमच्याकडे सिमसाठी खूप वेळ आहे किंवा त्यासाठी औषधं घेत राहू शकतो, कुठेही घेऊ शकतो. एपिडायमल सिस्टचे समाधान करणे हे वैरिकोसिलच्या तुलनेत सोपे कार्य आहे, कारण वैरिकोसिलमुळे आपल्याला रक्तप्रवाहाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे आणि आपल्या टेस्टिसचे संरक्षण करणे आवश्यक आहे. यासोबतच त्याच्याशी संबंधित इतर अडचणींवरही काम करणे आवश्यक आहे, जसे की तुमचा वेदना किंवा तुमच्या प्रजनन क्षमतेच्या समस्यांवर जे सिस्टमुळे येऊ शकतात. त्यामुळे या व्हिडिओचा मुख्य मुद्दा असा आहे की जर तुमच्या रिपोर्टमध्ये दोन्ही गोष्टींचा उल्लेख असेल तर पहिलं काम नेहमी वैरिकोसिलवरच केले जाईल, त्यानंतर एपिडायमल सिस्टवर काम केले जाईल. म्हणूनच मी तुमच्यासमोर तथे ठेवत आहे, जिथे मी तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितल्या आणि दाखवल्या. त्यामुळे आपण साध्या सिस्टवर नंतर येऊ, पण सर्वात आधी वैरिकोसिलचे समाधान करणे आवश्यक आहे. यासोबतच जर तुमच्या रिपोर्टमध्ये काही असेल किंवा सिस्ट असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुमची रिपोर्ट शेअर करू शकता, आणि जर वैरिकोसिल असेल तर तुम्ही तुमच्या नंबरवर रिपोर्ट शेअर करू शकता. जर तुम्ही रिपोर्ट शेअर केली तर माझी टीम तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करेल आणि तुमच्याशी बोलेल. अन्यथा जर तुम्ही कॉल केला तर कधी कधी अडचणी येतात की जो प्रतिसाद आहे तो थोडा उशिराने मिळतो, कारण तथ्यांशिवाय कोणाशीही बोलणे कठीण असते. म्हणूनच जर तुमच्याकडे रिपोर्ट असेल तर कृपया ते आमच्यासोबत शेअर करा. यासोबतच पुढील व्हिडिओसाठी भेटू, तोपर्यंत नमस्कार.